नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. काल विदर्भाच्या पश्चिमी भागात, मराठवाड्याच्या बऱ्याच भागात उशिरापर्यंत पावसाचं वातावरण होतं आणि काल महाराष्ट्रामध्ये जो पाऊस झालेला आहे, तो पावसाळ्यासारखा पाऊस झालेला आहे. जसा जुलैमध्ये आपण पाऊस बघतो, तशा पद्धतीचं पुण्यामध्ये वातावरण होतं, अहिल्यानगरच्या पश्चिमी भागात होतं, धुळे, नंदुरबारमध्ये आपल्याला काही भागात तसं वातावरण दिसलं आहे. अनेक जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला काल मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळाला. तर हे मुसळधार पाऊस होणं, ते पण उन्हाळ्यामध्ये होणं, तर हे हवामान बदलाचं स्पष्ट लक्षण आहे. अनेक ठिकाणी आपल्याला गेल्या 4-5 दिवसापासून, म्हणजे असं बघतो आपण की 30, 31, 1 आणि 2 तारखेपासून झालेला मोठा पाऊस आपण जो बघितलाय महाराष्ट्रामध्ये, ही शेतकऱ्यांची मोठी हानी करणारी घटना आहे. त्यामुळे हवामान अंदाज किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला यातून स्पष्ट होतं. हीच माहिती जर शेतकऱ्यांना 8 दिवस 4 दिवस अगोदर माहीत झाली तर शेतकरी सावध होऊ शकतो. आपण जर आज 3 तारखेचा अंदाज बघितला तर भारतामध्ये अगदी काश्मीरपासून तर अगदी तामिळनाडू, केरळपर्यंत पावसाची ट्रप आहे. त्यामुळे आज देखील भारतीय हवामान खात्याकडून स्पष्टपणे पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. हा अंदाज अगदी असाच होईल असं नाही, यामध्ये बदल होतो. हवामान खात्याकडून पुन्हा अलर्ट बदलला जातो, परंतु आपल्यासाठी एक प्राथमिक अंदाज म्हणून याचा उपयोग होतो. उद्या देखील भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, मात्र गारपिटीचा अंदाज नाही. गारपीट ही मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तरेकडील भागामध्ये होणार आहे. मात्र पावसाचा जोर, जी ट्रफ आहे ती कायम आहे 4 तारखेपर्यंत. त्यामुळे 4 तारखेपर्यंत पावसाचा जोर राहील महाराष्ट्रामध्ये आणि नंतर कमी होईल असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची नोंद आता हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे. यामध्ये अगदी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ बहुतांश ठिकाणी दाखवण्यात आले पाऊस. कोकणामध्ये पाऊस झालेला नाही आहे आणि तसं उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील तुरळक पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. आपण कुलाबा 42चा जर 3 तारखेचा अंदाज बघितला तर आपल्याला अजूनही महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बीड आणि परभणी, हिंगोलीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये, अगदी आपण थोडं कोकण आणि उत्तर पूर्व विदर्भातील भागात पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज देण्यात आला आहे. परंतु पावसाची शक्यता अजून बऱ्याच ठिकाणी आहे. पावसाचा जोर कमी होईल 4 तारखेला, परंतु मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी देखील हलके ढग, मेघगर्जना होऊ शकते. आपण बघतो आज महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये, खास करून थोडा पुणे पूर्व भाग असेल, अहिल्यानगरचा थोडा भाग आहे, बीडचा आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर, वाशिम, हिंगोली आणि काही प्रमाणात यवतमाळ, या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता JFS मॉडेलने दाखवलेली आहे. आज ECMWF मॉडेलने देखील अगदी रत्नागिरीचा पूर्व भाग, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, काही प्रमाणात नांदेड, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड या भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आयकॉन मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे, कारण सध्याच्या पॅटर्ननुसार महाराष्ट्रात आयकॉन मॉडेलचा अंदाज जुळतोय आणि आज 24 तासामध्ये नांदेड आणि लातूर या भागामध्ये, अगदी बीड पूर्व, परभणी, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना, अहिल्यानगर पूर्व भाग, पुणे पूर्व, सातारा पूर्व या बहुतांश भागांमध्ये, अगदी कोल्हापूरपर्यंत पावसाचा अंदाज कायम आहे. कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये
पाऊस दाखवण्यात आलेला नाही. मात्र विदर्भातीलही जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर या भागातही पावसाचा अंदाज कायम आहे. पुढील 48 तासात देखील मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात जे जिल्हे आहेत म्हणजे बीड, परभणी, वाशिम, हिंगोली, जालना, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे. धाराशिव, लातूर आणि नांदेड, चंद्रपूरच्या काही भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता कायम आहे. हा 48 तासाचा आयकॉन मॉडेलचा अंदाज आहे. JPSने देखील पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागाकडे पावसाचं वातावरण पुढील 48 तासात म्हणजे 24 तासानंतर सरकण्याची शक्यता आहे. अगदी IFS मॉडेलने देखील पूर्व विदर्भाकडे हे वातावरण सरकताना दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता बहुतांश भागातील आहे पुढील 24 तासामध्ये. आपण या ठिकाणी बघतो दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाचं अँटी सर्क्युलेशनचा प्रभाव कायम आहे आणि हा पुढे देखील बराच काळ कायम राहण्याची शक्यता आहे. हे सर्वच मॉडेलचा अंदाज बघण्याची गरज नाही. आपण फक्त आयकॉन मॉडेलचा अंदाज सविस्तर बघूयात, कारण तोच अंदाज सध्या महाराष्ट्रात जुळतोय. तर आपण बघूयात की सकाळपासूनच ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात सुरू होईल. दुपारनंतर साधारण 3-4 वाजल्यापासून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, पुणे पूर्व भागात, कोल्हापूरच्या काही भागात, अगदी बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोलीमध्ये, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळपर्यंत आज पावसाची शक्यता आहे. शिवाय हा पावसाचा प्रभाव पुढे सातारा पूर्व, पुणे पूर्व, बीड आणि परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, वर्धा, नागपूर या विभागात, अगदी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिमपर्यंत सातत्य ठेवून राहणार आहे. कोल्हापूरच्याही भागात पाऊस असणार आहे. आपण पावसाचा प्रभाव वाढताना बघतो. नांदेड, लातूर, बीड, धाराशिव या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. अगदी जालन्यापर्यंत किंवा अगदी अहिल्यानगरच्या पूर्वेकडील तालुक्यांपर्यंत. म्हणजे आज देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस राहणार आहे. रात्री उशिरापर्यंत लातूर, नांदेडमध्ये आणि परभणी, चंद्रपूरमध्ये, यवतमाळमध्ये, अगदी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाऊस राहणार आहे. आपण बघतो की 4 तारखेला थोडं नंदुरबार जिल्ह्याकडे एक नवीन वातावरण WDचं सरकतंय आणि त्यामुळे आपल्याला नंदुरबारच्या काही भागात किंवा धुळ्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण 4 तारखेला दिसणार आहे. तसा पावसाचा जोर 4 तारखेला कमी होणार आहे. थोडं विदर्भ, मराठवाड्यात पावसाच्या घटना घडतील. या पलीकडे पावसाचा फार अंदाज असणार नाही. ECMWF मॉडेलचा आपण अतिशय ओझरता अंदाज बघणार आहोत. या मॉडेलने देखील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाड्याच्या पूर्व आणि विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे. 4 तारखेलाही थोडा विदर्भाच्या काही भागात पावसाचा जोर दाखवण्यात आला आहे. यामध्ये खास करून वर्धा, गोंदिया, भंडारा आणि अगदी गडचिरोलीचा उत्तरेकडील भाग वगैरे या भागात पावसाचा जोर दाखवण्यात आला आहे. पुढे आपण 5 तारखेला मात्र या मॉडेलने देखील पाऊस उघडताना दाखवलेला आहे. त्यामुळे आपण सर्वच मॉडेलचा जरी एकत्रित अंदाज बघितला तरी आपल्या लक्षात येईल की हे वातावरण आता केवळ 48 तास आहे. त्यानंतर अतिशय मोठी उघडीप आपल्याला मिळणार आहे. परंतु या उघडीपीचा एक दुसरा परिणाम असा होणार आहे की उष्णतामान वाढणार आहे. 13 तारखेला पुन्हा एकदा जवळपास 40 पर्यंत तापमान जात आहे महाराष्ट्रामध्ये आणि 33° किमान तर 40° कमाल तापमान महाराष्ट्रामध्ये 13 तारखेला असणार आहे. आणि आपण बघतो 15 एप्रिलपासून 41चा पारा देखील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. कोकणातील किमान तापमानात देखील
3% वाढ होऊन ते 36 ते 37 अंशापर्यंत जाऊ शकतं. केवळ 48 तास आपल्याला पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर मात्र पावसाचं वातावरण अतिशय कमी होणार आहे आणि दीर्घकाळ पाऊस उघडीपीवर जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांना पूर्ण 10 दिवसाच्या अंदाजाची गरज वाटते त्यांनी अजूनही पेड ग्रुप चॅनल जॉईन करा. अतिशय नॉर्मल रक्कम आहे, एकदाच भरायची आहे आणि त्यातून आपण आपला अंदाज मिळवू शकता. कारण आपण एप्रिल महिन्यामध्ये केवळ 48 तासाचाच अंदाज दररोज देणार आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.